36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. भोकरदन तालुक्यातील वालसांगवी येथील बसस्थानक परिसरामध्ये शुक्रवारी 24 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास 100 केव्ही क्षमतेच्या विद्युत रोहित्राला ट्रान्सफॉर्मरमध्ये भीषण आग लागून मोठं नुकसान झालंय. इन्सुलेटर अचानक फुटल्यानं ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते, तर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. इन्सुलेटर फुटल्यानं ही आग भडकली. सुमारे लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचं दिसून आलंय. सुदैवानं जीवितहानी टळली आहे. आगीच्या झळा इतक्या तीव्र होत्या की जवळच असलेले शुभम खराटे यांचे चिकनचे दुकान हे पूर्णतः जळून खाक झालंय. दुकानातील सुमारे 50 जिवंत कोंबड्या, कूलर, वजन काटा, फर्निचर तसेच इतर साहित्य भस्मसात झालंय. याशिवाय दुकानाशेजारी उभी असलेली दुचाकी देखील जळून खाक झाली आहे. या घटनेमध्ये सुमारे 5 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. आगीने रौद्ररूप घेतल्याचं पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. मात्र स्थानिक ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत तात्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. सामाजिक कार्यकर्ते गणेश गाडेकर यांनी वीज विभागाला माहिती देऊन वीज पुरवठा खंडित करण्यास सांगितले. घटनेची माहिती मिळताच पारद पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत. पंचनामा करण्यात आला असून वीज विभागानं देखील घटनेची नोंद घेतली आहे. दरम्यान या आगीमध्ये मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा दुकानदारास विद्युत मंडळ तथा शासनाकडून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी शेख नदीम, छत्रपती संभाजीनगर.